जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्टामध्ये नोकरी करायची आहे, हायकोर्टमध्ये मुंबई उच्च न्यायालय, या ठिकाणी ही कोर्टाची भरती निघलेली मित्रांनो. आता ही भरती आहे ना, कशा पद्धतीने आहे ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या भरतीमध्ये 10वी ते पदवीधर हे उमेदवार अर्ज करू शकतात. 7वी ते पदवीधर. तर 7वी उमेदवारांसाठी पण खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि संधीचा सोना करा. आता ही भरती जवळ 5 पदे या भरतीमध्ये. प्रत्येक पदामध्ये वेगवेगळे PDF फाईल आहे आणि प्रत्येक जी 5 पदे आहे या प्रत्येक पदांची ॲप्लिकेशन लिंक वेगवेगळी आहे मित्रांनो. आता ही वेगवेगळी लिंक कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कशा प्रकारे तुम्ही PDF जरा पाहू शकता. हे 5 प्रकारचे 5 पोस्ट आहे मित्रांनो. हे 5 पोस्टची लिंक PDF जराची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे 5 जी पदं आहे त्याची अप्लाय करण्याची 5 लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. आता ज्या विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालय म्हणजे बॉम्बे हायकोर्ट या विभागामध्ये नोकरी करायची आहे, त्यांची अतिशय महत्त्वाची इच्छा आहे, संधी आहे. आणि या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. तुम्हाला जर बॉम्बे हायकोर्टमध्ये नोकरी करायची असेल तर या संधीचा सोना करा. कमीत कमी 7वी पास. जे विद्यार्थी 7वी झालेले आहे मित्रांनो, 7वी किती 7वी, तर 7वी उमेदवारांसाठी खूप संधी, महत्त्वाची संधी. या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ज्या उमेदवारांना हा फॉर्म भरायचा आहे तर वयमर्यादा किती लागणार आहे, तर वयमर्यादा पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे किती लागणार आहे. तर त्याचप्रमाणे शासकीय नियमानुसार तुम्हाला वयमर्यादेमध्ये पण सूट दिलेली जाणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे मित्रांनो, जे विद्यार्थिनी ज्यांचं लॉ झालेलं आहे त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाची संधी आहे. ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाची संधी आहे. तुम्हाला मी स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो. तुम्हाला एक क्वालिफिकेशन किती लागणार, कशा पद्धतीने क्वालिफिकेशन लागणार, तुम्हाला प्रत्येक पोस्टनुसार क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये तुम्हाला काय डिप्लोमा वगैरे झालेला असेल तर त्याच्यासाठी पण वेगवेगळे पद आहे मित्रांनो. हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा असेल, कोर्टामध्ये नोकरी करायची असेल, तर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा. कारण तुम्ही व्हिडिओमध्ये मिस केलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही मित्र. तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि कुठे भरायचं आहे, कशा पद्धतीने कुठे भरायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे. म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल प्लीज यार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर तुम्हाला मी स्क्रीन शेअर करून सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला का सांगतोय शेवटपर्यंत पहा, कारण की विद्यार्थी काय करतात, निम्मा व्हिडिओ पाहतात, स्किप करतात, पुढे जातात, म्हणजे त्यांना पूर्ण माहिती भेटत नाही. फॉर्म भरला जातात, फॉर्म भरल्यानंतर त्यांचा फॉर्म बाद केला जातो. म्हणजे ते फॉर्म भरण्यासाठी जे मध्ये जे अचूक पर्याय असतात ते त्यांची मिस्टेक होतात. कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, ते मिस्टेक झाल्यानंतर त्याचा फॉर्म बाद केला जातो. म्हणून तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2331 जागा भरण्यात येणार आहे. मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो. यामध्ये पहा कोण उमेदवार अर्ज करू शकता. या ठिकाणी पहा 7वी ते पदवीधरपासून तुम्ही जे उमेदवार आहे ते अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये पहा केवळ 7वी उमेदवार पण या
भरतीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा या ठिकाणी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2331 पदे रिक्त भरण्यासाठी बॉम्बे हायकोर्ट भरती 2026ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 5 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करायचा आहे. तर ज्या उमेदवारांना हा अर्ज करायचा आहे तर 5 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. तर त्याचप्रमाणे पहा खाली का दिलेलं आहे, या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, वेतन श्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, मगच अर्ज करा. आता ही सर्व माहिती तुम्हाला PDF जाहिरातमध्ये मिळेल मित्रांनो. जे 5 पद आहे मित्रांनो, तर 5ही पदांची PDF जाहिरात वेगवेगळी आहे. तर PDF जाहिरात मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलं आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे तर त्या पदाच्या PDF क्लिकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी PDF जाहिरात वाचू शकता मित्रांनो आणि सर्व माहिती पाहू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट 2025 भरतीचा विभाग पहा, भरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार आहे. तर भरतीचा प्रकार पहा, ही भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळण्याची संधी निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालय यामध्ये पदाचे नाव आणि पदाची संख्या दिलेली आहे मित्रांनो. तर यामध्ये पहा पद क्रमांक 1 पहा लघुलेखक उच्च श्रेणी 19 जागा आहे. दुसरं पद पहा लघुलेखक निम्न श्रेणी, यामध्ये 56 जागा आहे. तिसरं पद पहा मित्रांनो तर लिपिकच्या जागा आहे, यामध्ये 1332 जागा आहे. चौथं पद पहा वाहन चालक स्टाफ कार ड्रायव्हर, यामध्ये 37 जागा आहे. त्याचप्रमाणे 5वं पद पहा या ठिकाणी शिपाई हमाल आणि फरश, यामध्ये 887 जागा आहे. तर टोटल जागा पहा 2331 जागा आहे मित्रांनो. त्यामध्ये यामध्ये पहा तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन, ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार या ठिकाणी पहा. पद क्रमांक 1 साठी पहा, पद क्रमांक 1 साठी पदवीधर पाहिजे. त्यामध्ये तुमच्याकडे शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिटचा स्पीड असावा. त्याचप्रमाणे इंग्रजी टायपिंगमध्ये 40 शब्द प्रति मिनिटचा स्पीड असावा. त्याप्रमाणे दुसरं पद पहा पदवीधर पाहिजे, त्यामध्ये पण तुम्हाला शॉर्ट हँड 80 शब्द प्रति मिनिट पाहिजे. इंग्रजीमध्ये टायपिंगमध्ये तुम्हाला 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे. त्याचप्रमाणे तिसरं पद पहा, त्यामध्येही तुम्हाला पदवीधर पाहिजे तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र GCC आणि TBC किंवा ITA पाहिजे. इंग्रजी टायपिंगमध्ये तुम्हाला 40 शब्द प्रति मिनिट स्पीड असावा. त्याचप्रमाणे तुमच्याकडे MSCIT हे सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो. आणि चौथं पद पहा या ठिकाणी 10वी उत्तीर्ण पाहिजे. त्या 10वी उत्तीर्ण उमेदवाराकडे तुमच्याकडे हलके मोटर वाहन चालक परवाना पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो. त्याचप्रमाणे 5वं पद पहा, तर 5वं पद क्रमांक यामध्ये तुम्हाला 7वी उमेदवार, ज्या उमेदवारांचे शिक्षण 7वी झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे. पद क्रमांक 5 साठी फक्त 7वी पास पाहिजे मित्रांनो. पद क्रमांक 5 कोणतं यामध्ये पहा, पद क्रमांक 5 तर पद क्रमांक 5 पहा शिपाई हमाल आणि फरश, टोटल जागा पहा 887 आहे. तर यासाठी तुम्हाला किमान 7वी पास पाहिजे मित्रांनो. 7वी पास उमेदवार हे पण अर्ज करू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा एज लिमिटेड, म्हणजे तुम्हाला वय मर्यादा किती लागणार आहे भरतीसाठी पहा 8 डिसेंबर 2025 रोजी पदानुसार पुढील प्रमाणे तुमचे वय असणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांच्यासाठी 5 वर्षापर्यंत सूट दिलेली आहे मित्रांनो. तर यामध्ये पहा पद क्रमांक 1 साठी पहा 21 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे वय. पद क्रमांक 2 मध्ये 21 ते 38, पद क्रमांक 3 मध्ये 18 ते 38. त्याचप्रमाणे पद क्रमांक 4 मध्ये पहा 21 ते 38, पद क्रमांक 5 मध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत तुमचं वय पाहिजे मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 तुमची सॅलरी पर मंथ, तुमचं वेतन किती राहणार पाहिजे. उमेदवार नियुक्ती होतील उमेदवार त्यांचं सिलेक्शन होईल त्यांच्यासाठी वेतन यामध्ये 56,100 ते 1,55,800
रुपये तुम्हाला वेतन भेटणार आहे मित्रांनो. तर आता अर्ज कसा करायचा या ठिकाणी पहा. अर्ज करण्याची पद्धत. उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही अर्जाची लिंक पुढे दिलेली आहे मित्रांनो. तर जे उमेदवारांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी पहा, ज्या उमेदवारांना या 5 पैकी कोणत्याही पदासाठी फॉर्म भरायचा असेल, या 5 पदापैकी कोणत्याही पदासाठी फॉर्म भरायचा असेल, या 5ही पदांची जी पद आहे 5 1 2 3 4 5 या 5ही पदांची ॲप्लिकेशन लिंक वेगवेगळी आहे मित्रांनो. तर जे 5ही पदांची ॲप्लिकेशन लिंक, ही 5 लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्या पदाच्या आपल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा, या ठिकाणी अर्ज शुल्क किती लागणार तुम्हाला पहा. ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये अर्ज शुल्क आहे. आणि अर्ज सुरू होण्याची तारीख पहा 15 डिसेंबरपासून अर्ज चालू झालेला आहे मित्रांनो. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 5 जानेवारी आहे. तर 5 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे पहा, या ठिकाणी अधिकृत जाहिरात म्हणजे PDF जाहिरात. तर PDF जाहिरात या ठिकाणी पद क्रमांक 1, पद क्रमांक 2, पद क्रमांक 3, पद क्रमांक 4 आणि पद क्रमांक 5. तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक जेवढे पद आहे हे 5 पोस्ट, तर प्रत्येक पदाची PDF जाहिरात वेगवेगळी आहे. तर PDF जाहिरातची 5ही पदाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्या पदाच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुम्ही संपूर्ण PDF जाहिरात पाहू शकता मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन अर्ज, तर त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पण 5 आहे. ज्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या पदाच्या पुढं आपल्या लिंक हे नाव आहे. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता. ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे तर कशा पद्धतीने अर्ज करायचा पहा. सर्वात अगोदर तुम्ही दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पहा, कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करते वेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे. त्याची माहिती PDF जाहिरातमध्ये दिलेली आहे. तर अर्ज करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे आपल्या PDF जाहिरातमध्ये दिलेली मित्रांनो. ही माहिती तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून जे नोकरी करू इच्छित आहे जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची थोडीशी मदत होईल मित्रांनो. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. आणि जेणेकरून तुम्हाला नवीन भरतीचे अपडेट मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.